हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण इथे ज्या लोकांना गवारची भाजी आवडत नाही त्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने आपण गवारची भाजी तयार करणार आहोत. तर ही नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. असं समजलं जातं की गवार ही शरीरासाठी गरम असते, पण जर ती जास्त खाण्यात आली तर अपायकारक आहे. म्हणून आठवड्यातून एकदा तरी गवार खाल्ली पाहिजे, कारण गवारसुद्धा हिरवी फळभाजी आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये सुद्धा फायबर्सचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. आता आपण गवार स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत. मग त्याच्यावरची धूळ माती सगळी निघून जाईल. आता आपल्याला जर बाजारातून गवार विकत घ्यायची असेल तर अशी कोवळी हिरवीगार गवार विकत घ्यायची, म्हणजे कशी ती खायलासुद्धा टेस्टी असते आणि पाणी न टाकता ती अशी वाफेवरच शिजून निघते. अशी झटकन आणि पटकन शिजणारी भाजी पाहिजे असेल तर आपण बाजारातून विकत घेताना अशी कोवळी गवार विकत घ्यायची, जाड गवार विकत घ्यायची नाही. आता गवार स्वच्छ धुवून झालेली आहे. आता गवारमधलं पाणी निथळण्यासाठी आपण एका जाळीच्या भांड्यामध्ये गवार काढून ठेवू. जाड गवार विकत घेतली तर ती शिजताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतावं लागतं, मग सगळे त्यामधले जीवनसत्व विटॅमिन्स निघून जातात. म्हणून बाजारातून गवार घेत असताना कधी पण अशी कोवळी आणि बारीक गवार विकत घ्यायची. आता आपण गवारच्या भाजीचा मागचा आणि पुढचा देठ काढून घेऊन गवारची भाजी साफ करून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे सर्व गवार साफ करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व गवार साफ करून झालेली आहे. आता आपण ती गवार चिरून घेऊ. इथे कोवळी गवार असल्यामुळे आपण डायरेक्ट सुरीच्या सहाय्याने तिचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत. जर गवार कोवळी नसेल, मोठी असेल तर तिचे धागे निघतात, म्हणून आपण मोठी गवार असेल तर ती हाताने तोडून घेणार आहोत. इथे आता कोवळी गवार आहे म्हणून आपण पटकन सुरीच्या सहाय्याने तिचे छोटे छोटे काप करून घेत आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण गवारचे छोटे छोटे काप करून घेत आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यापेक्षा अजून बारीकसुद्धा गवारचे काप करू शकता. चला तर मग आता सर्व गवार आपण अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व गवार अशी बारीक चिरून झालेले आहे. आता आपण गवारच्या फोडणीची तयारी करू. किती झटकन आणि पटकन गवार चिरून झाले. म्हणून अशा प्रकारे बारीक आणि कोवळी गवार घेतली तर ती साफ पण करून होते, चिरून पण लवकर होते आणि त्याचबरोबर ती शिजून पण लवकर निघते. चला तर मग आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे त्याची तयारी करू. तर इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने इथे हिरवी मिरचीसुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही हिरवी मिरची व्यवस्थित बारीक चिरून झाली. आता आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. आता आपण खलबत्त्याच्या सहाय्याने हिरवी मिरची आणि लसूणची ओबडधोबड पेस्ट करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे हिरव्या मिरचीची आणि लसणाची ओबडधोबड पेस्ट तयार झाली. आता आपण फोडणी कशी द्यायची ते पाहू. तर इथे आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तेलामध्ये घालणार आहोत. आता आपण इथे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे लसूण आणि हिरवी मिरची छान फ्राय झाले. लसणाचा कलरसुद्धा लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर प्रथम आपल्याला इथे अर्धा चमच हळद घालायची आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार अर्धा चमच मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमच धना पावडर घालणार आहोत आणि त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालणार आहोत. त्यानंतर आता आपण बारीक चिरून घेतलेली गवार कढईमध्ये घालून घेऊ. कधी पण कोरडे मसाले घालत असताना आपण इथे गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे, नाहीतर मग कोरडे मसाले करपण्याची शक्यता असते आणि मग भाजीला टेस्ट व्यवस्थित येत नाही. आता आपण स्लो गॅसवरच कोरडे मसाले आणि गवार अर्धा मिनिटासाठी फ्राय करून घेऊ. गवार फ्राय झाल्यानंतर आपण स्लो गॅसवरच कढईवर झाकण ठेवून आपण ही गवार 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कढईवरचं झाकण काढून घेऊ आणि गवार थोडीशी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे गवार 50% तरी शिजलेली आहे.
गवार व्यवस्थित हलवून झाले. आता आपण स्लो गॅस ठेवून परत कढईवर झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी गवार शिजवून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कढईवरचं झाकण काढून घेऊ आणि गवार थोडी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे गवार व्यवस्थित पूर्ण शिजलेले आहे. आता आपण गवार शिजले की नाही ते चेक करू. तर पाहू शकता तुम्ही 10 मिनिटांमध्येच आपण पाणी न घालता गवार किती व्यवस्थित शिजलेले आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा इथे गवार व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ही गवार एका बाउलमध्ये काढून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर पाहू शकता तुम्ही इथे गवार किती छान दिसते आणि त्याचबरोबर गवारीचा हिरवा कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही. अशा प्रकारे आपण पाणी न घालता वाफेवर गवार करू शकतो. अशा प्रकारे झटकन आणि पटकन होणारी गवारची भाजी आणि त्याचबरोबर नवीन पद्धतीने कशी करायची ते आज आपण इथे पाहिलं. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आहे की नाही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी. लहान बाळांसाठी सुद्धा हेल्दी आणि त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा ही गवार पौष्टिक असते. अशा पद्धतीने तुम्ही गवारची भाजी करून पहा. लहान मुलेसुद्धा गवारची भाजी आवडीने खातील. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.